हॅलो फ्रेंड्स, MPSC कंबाईन गट ब, गट क या पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपण सामान्य विज्ञान या घटकाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज आपण स्टार्ट करत आहोत. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीजमध्ये आपण गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यातील सामान्य विज्ञान या घटकावरती आलेले प्रश्न, त्यांचे योग्य स्पष्टीकरण आणि या स्पष्टीकरणातच आपण तो टॉपिक अजून चांगल्या प्रकारे आपल्याला कसा प्रिपेअर करता येईल, त्याचबरोबर साधारण ह्या टॉपिकवरती भविष्यात कोणते प्रश्न असू शकतील असं सर्व आपण बघणार आहोत. तर आजचा जो पेपर आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सिरीज मधला तो आहे MPSC ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा. ही एक्झाम झाली होती 2 फेब्रुवारी 2025 ला. चला बघूयात. प्रश्न आहे, योग्य उदाहरणांसह शैवाल गट जुळवा. शैवाल गट दिलेले आहेत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उदाहरणे दिलेली आहेत. अ हिरवे शैवाल, ब तपकिरी शैवाल, क लाल शैवाल, ड पिवळे शैवाल. खाली जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी आणि झेंथोफायसी. तर दुसऱ्या बाजूला उदाहरणं दिलेली आहेत सार्गॅसम, बॉट्रिडियम, स्पायरोगायरा आणि पॉलीसायफोनिया. पर्याय दिलेले आहेत 1 1 2 3 4, 2 2 4 1 3, 3 3 1 4 2 आणि 4 4 3 2 1. आता जर यातला जर आपल्याला थोडासा आपण अभ्यास जर केला तर स्पायरोगायरा हा बऱ्यापैकी ओळखीचा असा शैवाल आहे. आणि हा स्पायरोगायरा कोणता असतो, तर हा स्पायरोगायरा हा हरित शैवाल असतो, क्लोरोफायसी असतो, ग्रीन अल्गी असतो. मग त्यानुसार जर आपण बघितलं तर हा हरित शैवाल आणि ह्या स्पायरोगायराची जर आपण जोडी जुळवली तर काय दिसतं. असा पर्याय, असा ऑप्शन क्रमांक कोणता आहे, तर असा ऑप्शन क्रमांक एकच आहे, तो म्हणजे आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन 3. मग यामध्ये जर आपण बघितलं तर हरित शैवाल जो आहे तो स्पायरोगायरा येतोय, बरोबर. तपकिरी शैवालासाठी सार्गॅसम, ब्राऊन अल्गी, सार्गॅसम. लाल शैवाल जर आपण बघितलं तर पॉलीसायफोनिया आणि पिवळे शैवाल जर आपण बघितलं तर ते येतंय बॉट्रिडियम. आता शैवाल जर आपण बघितलं तर शैवाल हे आपल्याला एकपेशीय त्याचबरोबर बहुपेशीय असा वनस्पती चा गट आपल्याला बघायला मिळतो, हा वर्ग आपल्याला बघायला मिळतो. ज्या शास्त्रामध्ये शैवालांचा अभ्यास केला जातो त्याला फायकोलॉजी असं म्हटलं जातं. ज्या शास्त्रामध्ये शैवालांचा अभ्यास केला जातो त्याला फायकोलॉजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता शैवालांमध्ये जर आपण बघितलं तर विल्यम हार्वेंनी रक्ताभिसरणाचा शोध लावला, त्याच विल्यम हार्वेंनी रंगानुसार सुद्धा शैवालांचं वर्गीकरण केलं होतं की हरित शैवाल, नील हरित शैवाल, लाल शैवाल, तपकिरी शैवाल अशा पद्धतीने. यामध्ये हरित शैवाल, ग्रीन अल्गी जेव्हा आपण म्हणतो त्यांना सामान्यतः क्लोरोफायसी म्हणून ओळखलं जातं. हा शब्द सुद्धा आठवणी ठेवा, कारण आयोग बऱ्याचदा असाच्या असा हा क्लोरोफायसी टर्म वापरतो. तर हे जे हरित शैवाल असतात यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी असतं, ज्यामार्फत ते प्रकाश संश्लेषण करतात. स्पायरोगायरा, त्याचबरोबर कारा, व्हॉल्वॉक्स अशी इतरही एक्झाम्पल्स आपल्याला हरित शैवालांमध्ये बघायला मिळतात. दुसरं आहे लाल शैवाल, रेड अल्गी, रोडोफायसी असं ह्याचं नाव आहे. याच्यामध्ये या रेड अल्गीमध्ये यांचा रंग लाल का असतो, तर यांचा रंग लाल असण्याचं कारण आहे यांच्यामध्ये असतात फायकोइरेथ्रिन आणि फायकोसायनिन नावाची रंगद्रव्य. या फायकोइरेथ्रिन आणि फायकोसायनिन नावाच्या रंगद्रव्यांमुळे हे शैवाल लाल रंगाची दिसतात. यांच्यामध्ये आपल्याला पॉलीसिम्फोनिया, त्याचबरोबर ग्रासिलारिया, जिलेडियम अशा प्रकारचे आपल्याला आयरिश मॉस अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतात. तिसरं आहे तपकिरी शैवाल, फिओफायसी हे जे तपकिरी शैवाल जे असतात यांच्यामध्ये फ्युकोझॅन्थिन नावाचं रंगद्रव्य असतं. हे जे फिकोझॅन्थिन जे आहेत यामुळे ह्या शैवालांना ब्राऊन तपकिरी रंग प्राप्त होत असतो. सार्गॅसम, लॅमिनारिया अशी आपल्याला एक्झाम्पल, फ्युकस अशी एक्झाम्पल्स आपल्याला इथे बघता येतील. यातला जो लॅमिनारिया असतो ना,
हा लॅमिनारिया नावाचं समुद्री जे शैवाल आहे ते आयोडीनचा खूप चांगला असा स्रोत आहे. जे आयोडीन आपल्या कंठस्थ ग्रंथींच्या, थायरॉइड ग्लँडच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. त्या आयोडीनच्या निर्मिती किंवा आयोडीनचा चांगला असा स्रोत म्हणून हे ब्राऊन अल्गी असतात. त्यानंतर आहे पिवळे शैवाल, झॅन्थोफायसी त्यांना म्हटलं जातं. बॉट्रिडियम हे त्याचं एक्झाम्पल आहे. यांच्यामध्ये क्लोरोफिल आणि झॅन्थोफिल नावाची रंगद्रव्य असतात आणि त्यामुळे हे शैवाल ही पिवळ्या रंगाची दिसतात. या व्यतिरिक्त शैवालांमध्ये आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणजेच सायनोबॅक्टेरिया असं म्हणून सुद्धा आपण गट बघतो. सुरुवातीला त्यांना BGA म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी म्हटलं जायचं, पण नॉर्मली त्यांना आता मिक्झोफायसी किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणून ओळखले जाते. जर आता तुम्ही ह्या प्रश्नाचा संदर्भ जर बघितला तर तुम्हाला हे आपल्या 11th बायोलॉजीचं जे पुस्तक आहे, मग ते स्टेट बोर्ड असो किंवा NCERT असो, 11th बायोलॉजीच्या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या चॅप्टरमध्ये तुम्हाला याचे प्रॉपर डिटेल्स मिळून जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला फळ पिकविणारे संप्रेरक असे म्हणतात? विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड ॲज ए फ्रूट रायपनिंग हार्मोन? ऑप्शन्स आहेत ऑक्झिन, सेकंड ऑप्शन आहे जिब्रेलिन, थर्ड ऑप्शन आहे इथिलिन आणि फोर्थ ऑप्शन आहे सायटोकायनिन. जर आपण बघितलं तर यात इथिलिन हा पर्याय योग्य पर्याय आहे. इथिलिन जे आहे हे वायू स्वरूपातलं गॅसियस फॉर्म मधलं प्लांट हार्मोन आहे. या इथिलिन जेव्हा एखादं फळ पिकतं, सपोज आपण असं एखादा फळ आपण घेतलं तर फळाचं जे देठ असतं, या देठाच्या भागामध्ये काय होत असतं, हे संप्रेरक हे हार्मोन, प्लांट हार्मोन तयार होतं आणि ज्यामुळे फळ पिकतं आणि ह्या भागामध्ये फळाला नरमपणा प्राप्त होत असतो. तर इथे जर आपण बघितलं नॉर्मली जे ही फळ नॅचरली पिकलेलं असेल ना, तर त्याचं देठ हे मऊ झालेलं असेल. आपण अगदी आंबा सिलेक्ट करताना वगैरे सुद्धा आपण आंब्याच्या देठाच्या बाजूला वास घेतो की या संप्रेरकामुळे काय होतात, एन्झाईम्स ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे फळाचा रंग, चव आणि गंध यामध्ये बदल घडून येत असतो. तर नॅचरली जेव्हा फळ पिकतं तेव्हा त्याचा देठाचा भाग हा मऊ होत असतो, जेणेकरून ते फळ पिकल्यानंतर झाडावरनं ते रिलीज व्हावं, पडून जावं, यासाठी थिंग्स ती होत असते आणि फळ पिकत असतं. जेव्हा आपण कृत्रिम फळं पिकवलेली बघतो तेव्हा तुम्ही जर बघितलं तर नॅचरली जर केळी पिकली असेल तर त्याचं देठ लूज होईल आणि ते अगदी हातात घेतल्याबरोबर ते त्या केळाच्या याच्यापासून बाजूला होईल. पण जर ती केमिकली पिकवलेली असेल तर केमिकली पिकवलेल्या फळाचं देठ नेहमी हिरवं असेल आणि ते तोडावं लागेल इतकं ते कडक असेल किंवा घट्ट असेल. तर इथिलिन हे नॅचरली वनस्पतींमध्ये तयार होत असतं, फळांमध्ये तयार होत असतं. तर फळ पिकवण्याच्या फ्रूट रायपनिंग मध्ये याचा महत्वाचा भाग आहे. त्यानंतर आपण ऑक्झिन म्हटलं तर टीपला वाढवणारं असं ते असतं. सायटोकायनिन जर म्हटलं तर आपण ते पेशी विभाजनामध्ये मदत करते. तशा पद्धतीने प्लांट हार्मोन्स आपण जर बघितलं तर पहिला प्रश्न जो होता तो प्लांट क्लासिफिकेशन वरती होता. सेकंड प्रश्न जो आहे तो प्लांट फिजिओलॉजी किंवा प्लांट्स हार्मोन्स वरती आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वनस्पती रोग व रोगकारकांच्या जोड्या लावा. एका बाजूला वनस्पतीचे रोग, प्लांट डिसीजेस दिलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला रोगकारक घटक दिलेला आहे. अ आहे गव्हाची सुटी काजळी म्हणजे लूज स्मट ऑफ व्हीट. ब गव्हाचा खोडावरील काळा तांबेरा, ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट. क भुईमुगाच्या पानांवरील टिक्का, टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट. ड हळदीच्या पानांवरील ठिपका, लीफ स्पॉट ऑफ टर्मरिक. रोगकारक घटकांमध्ये दिलेला आहे 1 टॅफ्रिना मॅक्युलान्स, 2 सार्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम, 3 उस्टिलॅगो सेगेटम, 4 पक्सिनिया ग्रॅमिनस. आता जर आपण बघितलं तर आपल्याला भुईमुगाच्या पिकांवरील टिक्का जर आपण म्हटलं तर यावरती आतापर्यंत आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, टिक्का आजार कशावरती पडतो वगैरे अशा पद्धतीने, आणि त्यामुळे थोडासा कदाचित आपण हा अभ्यास केलेला असू शकतो की ग्राउंडनटच्या बाबत जर आपण बघितलं असेल तर तो आपण केलेला असेल तर त्यानुसार आपल्याला मिळू शकतं. किंवा तर गव्हाची जी फॅमिली येते ती ग्रॅमिनेसी येते असते आणि मग त्यानुसार पण आपल्याला काय करता येतं तर योग्य जोडी आपल्याला लावता येऊ शकते गव्हाच्या बाबतीत वगैरे सुद्धा. की गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा जर म्हटलं तर तो आपल्याला कशाला मिळतो, पक्सिनियाला मिळतो. मग यानुसार आपण थोडंसं इथे जोडू शकतो, जोड्या लावू शकतो आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला मिळतो. आता ह्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, जर तुम्ही आधीच्याही प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास केला असेल तर त्यावेळी गव्हाचं
बायोलॉजिकल नेम विचारलेलं होतं. त्याचबरोबर भुईमुगाच्या टिक्का डिसीज विचारलेला होता. मग अशा वेळी कशामुळे होतो ते जर पॉझिटिव्ह एजंट शोधलेत आणि अशा वेळी तुम्ही 11thचं ॲग्रिकल्चरचं स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात की ज्यामध्ये ह्या थिंग्स आपल्याला मिळून जातात. आता जर आपण बघितलं तर ब्लॅक स्मट रस्ट ऑफ व्हीट जो आहे तो पक्सिनिया ग्रॅमिनीमुळे घडतो. इथे तुम्हाला दिसेल की हे जे गव्हाचे देठ जे असतात हे काय होतात, काळे पडतात. त्यानंतर आहे लूज स्मट ऑफ व्हीट, हा जो आहे हा उस्टिलॅगो सॅगॅटममुळे किंवा उस्टिलॅगो स्पेसिसमुळे घडून येतो. इथे तुम्हाला दिसेल की ही जी आहे गव्हाची नॉर्मल असं आहे थिंग आणि इथे तुम्हाला गव्हाची जी लोंबी आहे ती तुम्हाला कशी दिसते तर खराब झालेली, लूज झालेली दिसते. त्यानंतर टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट, तर भुईमुगाच्या पानांवरती अशा पद्धतीने ब्राऊन डॉट्स येतात आणि लीप स्पॉट ऑफ टर्मरिक जर आपण म्हटलं तर टाफ्रिनिया मॅक्युलोसा अशा याच्यामध्ये आपल्याला हे हळदीच्या पानांवरती टिपके आपल्याला बघायला मिळतात. मग बघा बॉटनीचे 3 प्रश्न होते. एक होता प्लांट क्लासिफिकेशन मध्ये, दुसरा होता प्लांट फिजिओलॉजी, प्लांट्स हार्मोन्स बद्दल आणि तिसरा होता की प्लांट डिसीजेस बाबत. मग 3 टॉपिक वरती आपल्याला बॉटनीचा अभ्यास मेनली करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरांमध्ये देण्यात येते? विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज गिवन इंट्राडर्मली? फर्स्ट ऑप्शन आहे टीटी, दुसरी ऑप्शन आहे बीसीजी, तिसरा ऑप्शन आहे जॅपनीज एन्सेफिलिटिस आणि चौथा ऑप्शन आहे पीतज्वर म्हणजे येलो फीवर. जर आपण बघितलं तर याचं योग्य उत्तर आहे बीसीजी, बॅसिलस कॅल्मिटी ग्युरिन. इथे थोडंसं जर आपण डायग्रामकडे लक्ष दिलं तर जी व्हॅक्सिन्स किंवा जी इंजेक्शन्स अगदी मसल्समध्ये दिली जातात तर ती त्वचेच्या खाली जाणार आहे, त्यामुळे ती पूर्णपणे परपॅन्डिक्युलरली अशा अँगलमध्ये ती दिली जात असतात, तर ती इंट्रामस्क्युलर त्यांना म्हटलं जात असतं, इंट्रामस्क्युलर. त्यानंतर जी त्वचेच्या खालच्या भागामध्ये दिली जातात त्यांना सबक्युटॅनस असं म्हटलं जातं. त्यानंतर व्हेन्समध्ये जी सोडली जातात त्यांना इंट्राव्हेनस म्हटलं जातं आणि जी त्वचेमध्ये दिली जातात, त्वचेच्या वरच्या थरामध्ये दिली जातात त्यांना इंट्राडर्मल असं म्हटलं जातं. बीसीजी ही जी लस आहे बॅसिलस कॅल्मिटी ग्युरिन ही जी लस आहे ही बीसीजी लस कोणत्या आजाराच्या प्रतिबंधात्मक दिली जाते तर बीसीजीची लस ही टीबीच्या आजाराच्या प्रतिबंधात्मक दिली जाते. यामध्ये बॅसिलस मायकोबॅक्टेरियम जे असतात ते लाईव्ह अटेन्युएटेड असतात, जिवंत दुर्बल अशा स्वरूपातली लाईव्ह अटेन्युएटेड स्वरूपातली ही लस आहे. कॅल्मिटी आणि ग्युरिन यांनी ह्या वॅक्सिनचा शोध लावलेला आणि ही लस त्वचेच्या वरच्या थरामध्ये त्वचेच्या आत ही दिली जात असते आणि म्हणून इंट्राडर्मल हे योग्य उत्तर आहे. आता ही बीसीजीची लस जी आहे ना ही लाईव्ह अटेन्युएटेड असल्यामुळे काय तर अशा प्रकारच्या लसी HIV पॉझिटिव्ह बालकांना दिल्या जात नाहीत. त्यानंतर सबक्युटॅनियस मध्ये येलो फीवरची लस दिली जाते आणि इंट्रामस्क्युलर टीटीचं इंजेक्शन हे दिलं जात असतं की जर आपण डीपीटीची लस बघितली तर त्यामध्ये डीपीटी डिप्थेरिया पर्ट्युसिस आणि टिटॅनसची जी लस आहे ती बाळाला मांडीवरती जेव्हा दिली जाते तेव्हा ते खूप खोलवर इंजेक्शन दिलं जात असतं, तर टीटी जेव्हा आपण म्हणतो टिटॅनसची लस टिटॅनस टॉक्झॉइड जे असतं ते इंट्रामस्क्युलर हे दिले जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? जर इथे आपण बघितलं तर ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट जे असतं त्यासाठी कोणत्या रंगाची पिशवी ही वापरली जाते असा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहे लाल पिशवी रेड बॅग, दुसरा ऑप्शन आहे पिवळी पिशवी येलो बॅग, तिसरा ऑप्शन आहे निळी पिशवी ब्लू बॅग आणि चौथा ऑप्शन आहे पांढरी पारदर्शक पिशवी व्हाईट ट्रान्सलुसंट बॅग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे येलो बॅग. जर आपण बघितलं तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जो आहे त्यांच्या ऑफिशियल गाईडलाईन्स आहे द ऑफिशियल गाईडलाईन फॉर मॅनेजमेंट ऑफ हेल्थ केअर वेस्ट 2018 मध्ये त्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. एक रूल आहे 2016 मधला की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूल, त्यामध्ये त्यांनी इथे क्लिअर सांगितलेलं आहे की काय तर ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट शॅल बी कलेक्टेड इन येलो नॉन क्लोरिनेटेड प्लास्टिक बॅग. ठीक आहे, तर अशा प्रकारचं जे इन्फेक्शियस ह्युमन अॅनाटॉमिकल जे थिंग्स असतात किंवा बॉडी पार्ट्स असतात अशा थिंग्स ज्या आहेत त्या येलो बॅगमध्ये कलेक्ट करायच्या आहेत.
त्यानंतर ड्रेसिंग वगैरे जे असतात किंवा POPचं वगैरे कास्टिंग असेल तर ते फ्रॅक्चरसाठी वापरलं जातं ते रेड बॅगमध्ये, ग्लव्ज, सिरिंज अशा प्लास्टिक वेस्ट जे असतं ते ब्लू बॅगमध्ये, सायटोटॉक्सिक ड्रग्स, केमिकल्स वगैरे विषारी आणि हानिकारक असे जे औषधं असतील तर ती सायटोटॉक्सिक ड्रग्स कशामध्ये, ब्लॅकमध्ये, आणि निडल्स आणि कट ग्लासेस वगैरे जे असतात हे ट्रान्सलुटंट बॅगमध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने जी ऑफिशियल गाईडलाईन्स दिलेल्या आहेत मॅनेजमेंट ऑफ हेल्थ केअर वेस्टसाठीच्या, त्यानुसार हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? द डेफिशियन्सी ऑफ प्रोटीन इन डाएट इज रिस्पॉन्सिबल फॉर विच डिसीज? फर्स्ट ऑप्शन आहे अर्थरायटिस म्हणजे वातरोग, दुसरं ऑप्शन आहे मधुमेह डायबिटीज, तिसरं ऑप्शन आहे क्वॉशॉरकार आणि फोर्थ ऑप्शन आहे पार्किन्सन्स. योग्य उत्तर आहे प्रथिनांच्या कमतरतेमुळे क्वॉशॉरकार म्हणजेच चंद्रमुखी नावाचा आजार हा होत असतो. याला सुजवटी सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या आजारावरती आधीही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. जर क्वॉशॉरकर जर आपण बघितला तर लहान मुलांमध्ये मुख्यतः 5 वर्षाच्या आतील किंवा 3 वर्षाच्या आतील बालकांमध्ये जर आपण बघितलं तर प्रथिन ऊर्जा कुपोषण हे दिसून येतं, ज्याला म्हटलं जातं प्रोटीन एनर्जी माल नरिशमेंट. प्रथिन ऊर्जा कुपोषण, प्रोटीन एनर्जी माल नरिशमेंट. या प्रथिन ऊर्जा कुपोषणामध्ये मुख्यतः 2 आजार आपल्याला बघायला मिळतात. एक असतं सुकटी म्हणजेच मॅरास्मस आणि दुसरं असतं सुजवटी म्हणजे क्वॉशॉरकार. ठीक आहे. आता हा जो सुकटी असतो यामध्ये त्या बालकाला ऊर्जेचा आणि त्याचबरोबर प्रथिनांचा अभाव असतो, पण त्याच्या अंगावर स्वेलिंग नसते, नो इडेमा, त्याच्या अंगावर इथे सूज दिसून येत नाही. तर क्वॉशॉरकारमध्ये प्रथिनांचा अभाव आहे आणि त्यामुळे इथे अंगावरती काय दिसते, सूज दिसून येते आणि त्यामुळे ह्या बाळाचा चेहरा किंवा सांधे ह्या भागात सूज दिसते आणि म्हणून त्याला चंद्रमुखी असं सुद्धा म्हटलं जातं. तर सुजवटीचं वैशिष्ट्य, क्वॉशॉरकरचं वैशिष्ट्य आहे स्वेलिंग. ठीक आहे. कसं आठवणीत ठेवू शकतो, काय करावं मॅरास्मस आणि क्वॉशॉरकरला आठवणीत ठेवण्यासाठी? तर सूज म्हणजे काय, स्वेलिंग, बरोबर. स्वेलिंग मध्ये पण काय येतोय, डब्ल्यू येतोय आणि क्वॉशॉरकरच्या स्पेलिंग मध्ये पण काय येतोय, डब्ल्यू येतोय. तर ज्याच्यामध्ये सेम पद्धतीने थिंग येते तर ते आहे स्वेलिंग असलेलं. तर आठवणीत ठेवा, कारण आयोगाने आधीही असा प्रश्न विचारलेला आहे की असा कोणता प्रथिन ऊर्जा कुपोषणाचा आजार आहे ज्यामध्ये स्वेलिंग नसते किंवा असा कोणता प्रथिन ऊर्जा कुपोषणाचा आजार आहे ज्यामध्ये स्वेलिंग असते. तर आपल्याला ह्या सूज यावरनच आठवणीत ठेवायचंय. तर सूज आपल्याला मेनली कशामध्ये बघायला मिळते, क्वॉशॉरकारमध्ये बघायला मिळते, सुकटीमध्ये मॅरास्मसमध्ये ती बघायला मिळत नाही. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, विकसनशील देशांमध्ये मुख्यतः बाल मृत्यूला कारणीभूत ठरणारा जर आजार बघितला तर तो मॅरास्मस हा दिसून येतो, ज्यामध्ये सूज नसते, कुपोषण झालेलं असतं. पुढचा प्रश्न आहे, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात. अ, अंगावर केस असतात, हेअर्स प्रेझेंट ऑन द बॉडी. ब, हृदयाला 3 कप्पे असतात, 3 चेंबर्ड हार्ट. क, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात, ममरी ग्लँड्स आर प्रेझेंट इन फिमेल्स. ड, काही सस्तन प्राणी अंडी घालतात, सम मॅमल्स लेज एग. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? ऑप्शन्स दिलेली आहेत. 1 अ आणि ब फक्त, 2 ब, क आणि ड, 3 अ आणि क फक्त, 4 अ, क आणि ड. आता जर आपण बघितलं तर अ मध्ये दिलेल्या अंगावरती केस असतात. हो, आपण सस्तन प्राणी आहोत, आपल्या अंगावरती केस आहेत, तर ए बरोबर आहे. ब, हृदयाला 3 कप्पे असतात, नाही. सस्तन प्राण्याचं हृदय काय असतं, 4 चेंबर्ड असतं, म्हणजे ब विधान काय झालं, चुकीचं झालं. सस्तनांमध्ये स्तनग्रंथी असतात, यस. ममरी ग्लँड्स त्यावरनच नाव आहे, सस्तन ग्रंथी वरनच ते नाव दिलेलं आहे सस्तन प्राणी. आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात, हेही बरोबर आहे. म्हणजे अ, क आणि ड ही विधानं योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा काय आहे, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. जर आपण सस्तन प्राणी जर आपण बघितले तर कॉर्डेटा जो फायलम आहे, कॉर्डेट जो फायलम आहे त्यामध्ये जो व्हर्टिब्रेटा जो सब फायलम आहे त्यामध्ये 5 क्लासेस आहे, त्यामध्ये एक आहे मॅमल, सस्तन प्राणी. या सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य यांच्या
अंगावरती दुधाच्या ग्रंथी असतात. त्यांच्या शरीरावर केस असतात. यांचं हृदय 4 कप्प्यांचे असते. 4 चेंबर्ड हार्ट असते, म्हणजे 2 ऑरिकल आणि 2 व्हेंट्रिकल अशा पद्धतीचे यांचं हृदय असतं. यांच्या छातीची आणि पोटाची पोकळी वेगळी करणारा पडदा असतो. यांच्यामध्ये डायफ्रॅम आपल्याला बघायला मिळतो. आता हे जे सस्तन प्राणी आहेत यांना 3 ऑर्डर्समध्ये मुख्यतः विभागले जाते. एक असतं ज्यांना म्हटलं जातं मोनोट्रीम्स, म्हणजे एग लेईंग मॅमल्स, अंडी घालणारे सस्तन प्राणी. एग लेईंग मॅमल्स, अंडी घालणारे सस्तन प्राणी, की ज्यामध्ये डकबिल प्लॅटिपस, स्पायनी अँटीटर अशी येतात, की हे काय आहेत, हे सस्तन प्राणी असून पण ते काय करतात, अंडी घालतात. दुसरं असतं मार्सुपियल्स, की ज्यांना आपण काय म्हणतो, पाऊच असतं त्यांना, की जसं कांगारू, कोअला हे जे असतात यांना पाऊच असणारे यांना म्हटलं जातं मार्सुपियल्स किंवा मेटाथेरिया. यांना प्रोटोथेरिया, यांना मेटाथेरिया. आणि आपण जे असतो ते आपण प्लॅसेंटल मॅमल्स आहोत, म्हणजे युथेरिया. ठीक आहे. तर एग लेईंग मॅमल्स मध्ये येतात डकबिल प्लॅटिपस आणि स्पायनी अँटीटर. मार्सुपियल्स मध्ये, मेटाथेरिया मध्ये येतात कांगारू आणि कोअला. प्लॅसेंटल मॅमल्स मध्ये उंदीर, हत्ती, चिंपांझी, ह्युमन्स असे सर्व येतात. पुढचा प्रश्न आहे, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. दे आर कम्प्लिटली अडॅप्टेड टू एक्वॅटिक लाईफ. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. दे हॅव 3 चेंबर्ड हार्ट. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. त्यांच्या शरीरावर खवले असतात. द बॉडी कव्हर्ड विथ स्केल्स. ऑप्शन्स दिलेले आहेत. 1 फक्त अ, 2 फक्त अ आणि ब, 3 अ, ब आणि ड, 4 अ, ब आणि क. आता मासे, पायसेस जो वर्ग आहे, क्लास जो आहे, ह्या पायसेस क्लासमध्ये जर आपण बघितलं तर हो, पायसेस हा पूर्णतः ॲक्वॅटिक लाईफला अडॅप्ट झालेला आहे, म्हणजे ए बरोबर आहे, ए विधान बरोबर आहे. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. नाही, हे विधान चुकीचे आहे. पायसेसमध्ये ट्युब्युलर हार्ट आहे, 2 चेंबर्ड हार्ट आहे, एकच ऑरिकल आणि एकच व्हेंट्रिकल असते. सिंगल सर्क्युलेशन इथे बघायला मिळतं. ते शीत रक्त प्राणी आहेत, बरोबर. दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. म्हणजे आपला फक्त विधान ब जे आहे ते चुकीचं आहे, म्हणून योग्य पर्याय क्रमांक कोणता येतो? योग्य पर्याय क्रमांक 3 येतो. अ, क आणि ड हे योग्य विधानं आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय योग्य आहे. आता जर आपण पायसेस बद्दल जर बघितलं तर आपण मासा म्हटल्यानंतर काय व्याख्या करतो? तर जे ॲक्वॅटिक आहे, ज्यांचं शरीर हे स्लेंडर शेप आहे, म्हणजे लाटण्यासारखं शरीर आहे, जे गिल्स मार्फत, कल्ल्यांमार्फत श्वसन करतात, ज्यांचं हृदय 2 कप्प्यांचं आहे, ट्युब्युलर हार्ट आहे, एकच ऑरिकल आणि एकच व्हेंट्रिकल, ट्युब्युलर हार्ट आहे, सिंगल सर्क्युलेशन होतं इथे नेहमी, ज्यांना फिन्स आहेत, ज्यांचं रक्त शीत आहे. म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे काय? तर बघा, जर आपण जर घेतलं, ह्युमन्स जर घेतलं, तर आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत. म्हणजे काय? म्हणजे कितीही उन्हाळा असू द्या, कितीही हिवाळा असू द्या, बाहेरचं तापमान कितीही बदललं तरी सुद्धा आपल्या शरीराचं तापमान काय असतं? 37 डिग्री सेंटीग्रेड राहतं. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो? तर आपण आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करतो. पण जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात ते त्यांच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवू शकत नाही, नियंत्रित ठेवू शकत नाही. त्यांना त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी बाह्य घटकांवर, बाह्य वातावरणावर अवलंबून राहावं लागत असतं. म्हणजे जर थंडी पडली तर ते उबदार जागेत जाऊन स्वतःचं तापमान नियंत्रित करतील, अशा पद्धतीने. आणि त्यामुळे जर पायसेस झालं, ॲम्फिबियन्स झालं, रेप्टाइल्स झालं, तर हे कोल्ड ब्लडेड येतात. फक्त आणि फक्त एव्ज म्हणजे पक्षी वर्ग आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी हे दोघच काय आहेत? तर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहेत. बाकी
पायसेस, ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. जी वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असतात ना, ही त्यांच्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर सुद्धा करू शकतात. की एव्स सुद्धा जर पक्षी जर आपण बघितलं तर अगदी एका ध्रुवावरून विषुववृत्त क्रॉस करून दुसऱ्या ध्रुवापर्यंत पोहोचतात. मॅमल्स सुद्धा पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला आढळतात. तर त्याचं कारण आहे ते वॉर्म ब्लडेड आहेत. या व्यतिरिक्त पायसेसच्या शरीरावरती खवले असतात. या पायसेस वर्गाबाबत आधीही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ज्यामध्ये 2 प्रकारचे पायसेस आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये परत डिव्हिजन बघायला मिळते की एक आहे अस्थि असणारे, बोन्स असणारे बोनी फिशेस आणि दुसरे आहेत कास्ती असणारे, ज्याला आपण कॉन्ड्रिओक्थिस असं आपण म्हणतो. अस्थि असणाऱ्यांमध्ये लॅबिओरोहिता, कटला वगैरे असे एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतात. तर अस्थि नसणाऱ्यांमध्ये आपल्याला शार्क, त्याचबरोबर वेगवेगळे स्टिंगरे, वेगवेगळी शार्क वगैरे असे आपल्याला बघायला मिळतात. इवन त्यांच्या जर आपण बघितलं तर जेव्हा आपण बोनी फिश आपण म्हणतो तर बोनी फिश आपल्याला अशा पद्धतीने आपण काढतो, पण जेव्हा आपण शार्क म्हणतो तेव्हा आपण अशा पद्धतीने त्यांचं चित्र काढतो. तर थोडंसं जर दोघांमध्ये डिफरन्स जर तुम्ही बघितला तर बोनी फिशचा हा जो टेल फिन आहे, शेवटचा परपुच्छ जो आहे, हा सिमेट्रीमध्ये आहे आणि जे कॉन्ड्रिओक्थिस असतात, कास्ती असणारे जे असतात, कार्टिलेजिनस फिश असतात, त्यांचा हा परपुच्छ असममित आहे, म्हणजे वरती मोठा आहे आणि खाली लहान आहे. यांच्या माउथची पोझिशनमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येईल. यांच्या स्केल्सच्या प्रकारांमध्ये डिफरन्स दिसून येईल की बोनी फिशेसचे स्केल्स हे मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठी असतात, तर कॉन्ड्रिओक्थिस जे असतात त्यांची मायक्रोस्कोपिक असतात. तर पायसेस या वर्गाबाबत आधीही प्रश्न विचारली गेलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. नेम द पॉइझन फाउंड इन नेमॅटोब्लास्ट ऑफ हायड्रा. ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन आहे ग्लुटाथिऑन, सेकंड ऑप्शन आहे हिप्नोटॉक्सिन, थर्ड ऑप्शन आहे मेलॅथिऑन, फोर्थ ऑप्शन आहे नो पॉइझन इज फाउंड. योग्य उत्तर आहे हिप्नोटॉक्सिन. हायड्रा हा एक निडारियन प्राणी आहे किंवा सिलेंट्रेट्स आपण त्यांना म्हणतो, की ज्यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर ज्यांच्यामध्ये आपल्याला निमॅटोब्लास्ट नावाच्या पेशी बघायला मिळतात. ह्या ज्या निमॅटोब्लास्ट आहेत, या निमॅटोब्लास्ट ह्या ओव्हरऑल पृष्ठभागावरती असतात, मेनली टेंटॅकल्सच्या पृष्ठभागावरती, सरफेसवरती ह्या असतात. या निमॅटोसिस्ट ज्या नावाच्या पेशी आहेत, ह्या निमॅटोसिस्ट काय करतात, हिप्नोटॉक्सिनची निर्मिती करतात. हे हिप्नोटॉक्सिन काय करतं, तर हे हिप्नोटॉक्सिन जी शिकार असते, प्रे जे असतं, याला पॅरलाइज्ड करते आणि ज्यामुळे हायड्राला काय करता येतं, अन्न मिळतं आणि अशा पद्धतीने या हायड्रामध्ये हिप्नोटॉक्सिन नावाचं विष आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. ब्रॉन्झ इज ॲन अलॉय ऑफ, ऑप्शन्स आहे, 1 कॉपर आणि टिन, सेकंड कॉपर आणि झिंक, थर्ड ऑप्शन कॉपर आणि लेड आणि फोर्थ ऑप्शन कॉपर आणि निकेल. आपल्याला ब्रॉन्झ बाबत विचारलेला आहे. तर ब्रॉन्झ हा जो आहे हा कॉपर आणि टिन, तांब आणि कथील यांचा मिश्र धातू आहे. याचा वापर जर आपण बघितला तर ब्रॉन्झचा प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर शस्त्रे बनवण्यासाठी, मूर्तीज, स्टॅच्यू बनवण्यासाठी, कॉइन्स, नाणी तयार करण्यासाठी याचा वापर होतो. याआधी जर आपण बघितलं तर आयोगाने बऱ्याचदा ड्युरॅल्युमिनियम किंवा जर्मन सिल्वर, त्याचबरोबर ब्रास अशा वेगवेगळ्या मिश्र धातूंबाबत आयोगाने आधीही प्रश्न विचारलेली आहेत. तर त्यामुळे मेटलर्जी आणि मेटल्सचा स्टडी हा केमिस्ट्रीमध्ये एक महत्त्वाचा घटक हा ठरतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइटचा उपयोग डॅश डॅश म्हणून करतात. झिओलाइट आर युज्ड ॲज ए डॅश डॅश इन केमिकल इंडस्ट्रीज. ऑप्शन्स आहे, फर्स्ट उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट, सेकंड वंगन ल्युब्रिकंट, थर्ड रंगबंधक मॉर्डंट आणि फोर्थ मिश्र धातू अलॉय म्हणून. तर झिओलाइट जे आहे त्या झिओलाइटचा वापर कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून केला जात असतो. आता हे जे झिओलाइट जर आपण बघितले तर झिओलाइट हे मायक्रोपोरस सिलिकेटचं ॲल्युमिनियम आणि सिलिकेटचं खनिज आहे, की जर तुम्ही इथे व्यवस्थितपणे जर बघितलं तर ॲल्युमिनियम आपल्याला बघायला मिळतोय आणि सिलिकेट्स आपल्याला बघायला मिळतंय. तर झिओलाइट हे मायक्रोपोरस, सूक्ष्म रंध्रे असणारं, सूक्ष्म पोरसिटी असलेलं ॲल्युमिनियम आणि सिलिकेटचं खनिज आहे. याचा वापर कॅटलिस्ट म्हणून केला जातो, की ज्यामुळे रासायनिक अभिक्रियेचा स्पीड वाढवता येत असतो.
कुठे कुठे वापरलं जातं तर हे पेट्रोलियम उद्योगामध्ये वापरलं जातं. त्याचबरोबर ते वेगवेगळे वॉटरमधून वेस्ट वॉटर ट्रीटमेंट जे असतात त्या वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये, एअर प्युरिफिकेशनमध्ये याचा वापर केला जातो. हे जे झिओलाइट आहे, हे झिओलाइट सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट आहे. हे आठवणीत ठेवा, झिओलाइट काय आहे? सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट आहे. याला रियूज करता येतं, रियुजेबल आहे. त्यामुळे जर आपण याचा वापर केला तर रिॲक्शन करून झाल्यानंतर याला परत आपल्याला मिळवता येतं, म्हणजे यातून प्रदूषण होणार नाही. तर ग्रीन केमिस्ट्री, हरित रसायनशास्त्रामध्ये मुख्यतः याचा वापर हा रेकमेंड केला जातो. यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. तर ग्रीन केमिस्ट्रीवरती आधी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यातलंच आता पुढची स्टेप की मग काय वापरता येईल, तर झिओलाइट सारखं एखादं कॅटलिस्ट वापरता येईल जे वारंवार रियूज करता येतं, ज्याचा पर्यावरणावरती हानिकारक परिणाम होत नाही किंवा कमी होतो. झिओलाइट हे वेस्ट वॉटरमधून हेवी मेटल्स, अमोनिया, रेडिओ आयन्स काढून घेण्यासाठी वापरलं जातं, एअर प्युरिफिकेशनसाठी वापरलं जातं. झिओलाइटचे सिंथेसिस, निर्मिती आपल्याला इको फ्रेंडली पद्धतीने करता येते, ज्यातून वेस्ट मटेरियल किंवा ग्रीन सॉल्व्हंट्स वगैरे वापरली जातात. त्यामुळे ते एक प्रकारे सर्क्युलर इकॉनॉमीला सपोर्ट करतं. झिओलाइट गॅसेस ॲब्सॉर्ब करतात, मेनली कार्बन डायऑक्साईडला ॲब्सॉर्ब करतं आणि त्यामुळे क्लायमेट चेंज जे होतंय, जे ग्रीन हाऊस गॅसेस जो आहे कार्बन डायऑक्साईड ह्याला हे शोषून घेतं. त्यामुळे क्लायमेट चेंजला कमी करण्यासाठी झिओलाइटचा वापर हा केला जातो. कुठून आलाय हा प्रश्न? थोडासा वाटतो आपल्याला कॉम्प्लेक्स असल्यासारखा, तर हा प्रश्न आपल्याला एनसीईआरटी मध्ये आपल्याला बघायला मिळतो. 12th ची जी एनसीईआरटी आहे त्यामध्ये सरफेस केमिस्ट्री नावाचा चॅप्टर आहे, ज्यामध्ये कॅटलिस्ट बाबत आपल्याला माहिती दिलेली आहे. कॅटलिस्ट कशा पद्धतीने काम करतात, होमोजिनियस कॅटलिस्ट काय असतात, हेटेरोजिनियस कॅटलिस्ट काय असतात, कॅटलिस्ट कशा पद्धतीने कार्य करतात, तर हा तो महत्वाचा टॉपिक आहे. आयोगाने यापूर्वीही कॅटलिस्ट बाबत प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे व्यवस्थितपणे हा चॅप्टर किंवा हा घटक अभ्यासणे गरजेचे आहे. तर कॅटलिस्ट काय असतं? उत्प्रेरक. कॅटलिस्ट हे असे घटक असतात जे स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये पार्टिसिपेट करत नाही. दे डू नॉट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन. ते स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये पार्टिसिपेट करत नाही, पण रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात. कशामुळे कॅटलिस्ट रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतात? तर हे जे कॅटलिस्ट असतात ते काय करतात, तर लोअर द ऍक्टिव्हेशन एनर्जी, अभिक्रियेची ऍक्टिव्हेशन एनर्जी जी असते ती काय करतात, हे कॅटलिस्ट कमी करतात. आणि ह्या कॅटलिस्ट वरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा टॉपिक आहे. तुमच्या पुढच्या प्रश्नांचा अभ्यास करताना, प्रिपरेशन करताना कॅटलिस्ट हा घटक टाळू नका. पुढचा प्रश्न आहे, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम 2 मोल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड कन्सिडरिंग 100% रिॲक्शन अँड रिकव्हरी. ब्रॅकेटमध्ये अनुभार ॲटॉमिक वेट्स दिलेली आहेत. हायड्रोजनचे ॲटॉमिक वेट आहे 1, कार्बनचे ॲटॉमिक वेट आहे 12, ऑक्सिजनचे ॲटॉमिक वेट आहे 16. ऑप्शन्स दिलेली आहेत: 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम आणि 4 30 ग्रॅम. आता बघा, फॉर्मॅल्डिहाइड दिलेला आहे, तर ह्या फॉर्मॅल्डिहाइडचं आपल्याला आधी काय करावं लागेल, तर फॉर्मॅल्डिहाइडचं आपल्याला मॉलिक्युलर मास हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. गिवन काय काय आहे आपल्याकडे, कार्बनचं, ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट्स अवेलेबल आहे. यानुसार फॉर्मॅल्डिहाइडचं आपण काय करूयात, मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करूयात. किती आलं, तर हायड्रोजन 2 वेळा आहे म्हणजे तिथे 2 होणार, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचा 1, यानुसार 30 ग्रॅम पर मोल इतकं काय येतंय, मोलार मास येतंय. आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या फॉर्मॅल्डिहाइड मध्ये किती हायड्रोजन आहेत, तर 2 हायड्रोजनचे ॲटम आहेत, बरोबर. 1 आणि 2 हायड्रोजनचे ॲटम आहे. मग त्यामुळे 2 ग्रॅम हायड्रोजन आपल्याला मिळालेला. ठीक आहे. मग त्यानुसार जर आपण बघितलं, तर जर आपल्याला प्रश्नामध्ये जर आपण बघितलं, तर प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, 100% जर रिॲक्शन घडते आणि 2 मोल हायड्रोजन पासून, फॉर्मॅल्डिहाइड पासून काय म्हटलेलं आहे, 2 मोल, 1 मोल साठी नाही तर 2 मोल फॉर्मॅल्डिहाइड साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तर 2 मोल आणि 2 ग्रॅम जर हे केलं, कारण एका मोलला काय, एका मोलला आहे 2 ग्रॅम हायड्रोजन. मग एका मोलला जर 2 ग्रॅम हायड्रोजन असेल तर 2 मोलला तो किती झाला, 4 ग्रॅम हायड्रोजन झाला. आणि म्हणून काय, तर 2 मोल फॉर्मॅल्डिहाइड पासून काय मिळतं आपल्याला, 4 ग्रॅम हायड्रोजन आपल्याला मिळतो, जर ती अभिक्रिया पूर्णपणे 100% घडत असेल आणि 100% आपण ती तो जो तयार होणारा हायड्रोजन आहे तो आपण रिकव्हर करत असू तर.
ठीक आहे. आता हे जे फॉर्मॅल्डिहाइड आहे ना, याबाबत थोडंसं सांगते. या फॉर्मॅल्डिहाइडचं डायल्युटेड सोल्युशन जे असतं ना, त्याला फॉर्मॅलिन असं म्हटलं जातं. आणि हे फॉर्मॅलिन जे असतं ना, हे फॉर्मॅलिन प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलं जात असतं, की नॉर्मली काही ॲनिमल स्पेसिमेन्स जर लॅबोरेटरीमध्ये वगैरे जर प्रिझर्व करायचे असतील तर त्यावेळेत फॉर्मॅलिनचा वापर होतो. पण ह्या फॉर्मॅलिनचा वापर दिवसेंदिवस मिसयूज होताना आपल्याला बघायला मिळतो, की जर हे फॉर्मॅलिन फिश प्रिझर्व करण्यासाठी वापरलं जातं आणि हे फॉर्मॅलिन जे आहे हे कार्सिनोजेनिक आहे. तर आजकाल समुद्री मासे टिकवण्यासाठी फॉर्मॅलिनचा जो वापर केला जातो जो चुकीचा आहे, कारण हे फॉर्मॅलिन हे काय आहे तर कार्सिनोजेनिक आहे, कर्करोग निर्माण करणारे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. फर्स्ट, सोलार पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. In solar PV technology, solar radiation's energy is directly converted into electrical energy. Second, सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. In solar thermal technology, solar radiation's energy is converted to heat energy. आणि थर्ड, जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो. बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली. आता सोलार फोटोव्होल्टाईक टेक्नॉलॉजी जर आपण बघितल्या तर सोलार पीव्हीज मध्ये सूर्यापासून ऊर्जा जी आहे ती विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, तर पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं, सोलार औष्णिक ज्याला आपण अगदी सोलार हीटर म्हणतोय आपण, बरोबर, तर या तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता रूपांतर होते, हेही बरोबर आहे. जैविक पदार्थामध्ये बायोमास जर आपण बघितलं तर बायोमासमध्ये फक्त नायट्रोजन आहे एवढंच नाही, तर यामध्ये कार्बन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, असेही घटक असतात बायोमासमध्ये. तर त्यानुसार जर बघितलं तर पहिली दोन विधाने ही बरोबर आहेत आणि तिसरं विधान चुकीचं आहे. त्यानुसार जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 2 हा काय मिळतोय आपल्याला, योग्य उत्तर मिळतोय, की पहिली दोन विधानं ही योग्य आहेत आणि तिसरे विधान चुकीचे आहे. बायोमास मी आधी सांगितलंय, बायोमासमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर इत्यादी घटक असतात. सोलार थर्मल टेक्नॉलॉजी जर आपण बघितलं किंवा सोलार फोटोव्होल्टाईक जर आपण बघितलं तर हे ऊर्जेचे रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्येही करतात आणि थर्मल टेक्नॉलॉजीज उष्णतेमध्येही करतात. सोलार फोटोव्होल्टाईक सेल्समध्ये सेमीकंडक्टर्स वापरलेली असतात, तर ह्या काही थिंग्स महत्वाच्या आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात? What kind of wave are produced in cylinder containing a liquid by moving its piston back and forth? First option, अनुतरंग longitudinal wave. Second option, अवतरंग transverse wave. Third option, अनुतरंग आणि अवतरंग दोन्हीही both transverse and longitudinal wave. Fourth option, अनुतरंग आणि अवतरंग दोन्हीपैकी नाही, neither transverse nor longitudinal. योग्य उत्तर आहे longitudinal wave. आता बघा, हा तुम्हाला 11th क्लासची जी NCERT आहे त्यामध्ये तुम्हाला वेव नावाचा जो टॉपिक मिळतो, त्या वेव नावाच्या टॉपिकमध्ये ही क्लिअर दिलेला आहे, की जेव्हा पिस्टन, सपोज आपण असं एखादं सिलेंडर घेतलंय ज्यामध्ये आपण एक द्रव भरलेला आहे, त्याच्यावरती आपण पिस्टन म्हणजे दट्ट्या बसवलेला आहे आणि सपोज ते एखाद्या व्हिल्ला किंवा याला आहे, की जर आपण अगदी आपलं इंजिन जरी आपण घेतलं एखादं, तर त्या इंजिनामध्ये पण 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन जे आहे तर त्यामध्ये सुद्धा काय असतं तर इंधन जे असतं आणि त्याला पिस्टन बसवलेलं असतं, बरोबर. तर हे पुढे मागे बॅक अँड फोर्थ हे होणार आहे, हे पिस्टन वर खाली जाणार आहे. मग हे होत असताना इथे दाब निर्माण होतो. हा दाब निर्माण झाला की इथे जे द्रवाचे जे कण असतात त्याच्यामध्ये काय होतात, तरंग निर्माण होतात. जसं ध्वनीच्या बाबतीत घडतं, की ध्वनी तरंग जर आपण बघितले तर अणु कणांचे तरंग असतात ते, की ज्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफ्रॅक्शन्स, संपीडन आणि विरलन, की काही ठिकाणी कण एकमेकांच्या जवळ येतात तर काही ठिकाणी ते एकमेकांपासून दूर असतात. मग अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर सेम थिंग आपल्याला या द्रवामध्ये बघायला मिळते, की इथे द्रवाचे कण दाट आहेत, कॉम्प्रेस आहे, तर मध्ये ते विरळ आहेत. मग असा जो तरंग असतो जो कणांचा बनलेला आहे, कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफॅक्शनचा बनलेला आहे, त्याला म्हटलं जातं लॉन्जिट्युडिनल वेव्ह. या व्यतिरिक्त प्रकाशाचा तरंग जर आपण म्हटला किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरती तयार होणारे तरंग जर आपण म्हटले किंवा एखादी दोरी आहे ती आपण एखाद्या ठिकाणी बांधून ठेवली आणि ती हलवली तर त्यानंतर ते तरंग तयार होतात, त्यांना ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटलं जातं. पण आपल्याला जर पिस्टनच्या बाबतीत बघायचं आहे तर म्हणजे तो अशा पद्धतीने, म्हणजे तो काय आहे तर तो आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह.
लॉन्जिट्युडिनल वेव्ह जे आहेत ते अणुतरंग असतात, कणांचे बनलेले असतात. ध्वनी तरंग, पिस्टननी दाब निर्माण होणारा तरंग हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतो. तर दोरीतील तरंग, पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंग, प्रकाशाचा तरंग यांची जी हे असते ती काय आहे, तर ती तरंग आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर येतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते? इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेव्हलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट? ऑप्शन्स आहेत 1 मिलीमीटर ते 700 नॅनोमीटर. सेकंड ऑप्शन आहे 0.1 मीटर ते 1 मिलीमीटर. थर्ड ऑप्शन आहे 1 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटर. फोर्थ ऑप्शन आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. योग्य उत्तर आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. आपण जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा जर आपण बघितला, अगदी आपल्याला 8-9 स्टँडर्ड पासून तर 12th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा आपल्याला क्रमिक पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. अगदी 12th क्लासचा 8 चॅप्टर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, त्यामध्येही आपल्याला बघायला मिळतं. तर जर आपण बघितलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा जो आहे, विद्युत चुंबकीय वर्णपट जो आहे, जी ऊर्जा सूर्यापासून येते त्यामध्ये गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज, युव्ही रेज, विजिबल रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज, रेडिओ वेव्ज अशी तरंग असतात. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये 400 नॅनोमीटर ते 700 ते 750 नॅनोमीटर ह्या तरंग लांबीचा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये संवेदना निर्माण करतो. बाकी गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज असतील, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज असतील, हे आपल्याला दिसत नाही, आपल्या डोळ्यांमध्ये संवेदना निर्माण करत नाही. पण 400 नॅनोमीटर ते 750 नॅनोमीटर तरंग लांबीचा जो प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यांमध्ये संवेदना निर्माण करतो, म्हणून त्याला विजिबल लाईट, दृश्य प्रकाश म्हटलं जातं. या दृश्य प्रकाशामध्ये सर्वात कमी तरंग लांबी जी आहे ती जांभळ्या प्रकाशाची असते, तर सर्वात जास्त तरंग लांबी ही तांबड्या प्रकाशाची असते. व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड अशा पद्धतीने ही सिक्वेन्स असते. यामध्ये जर आपण बघितलं तर जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात कमी आहे, त्यामुळे हा कमी तरंगलांबीचा प्रकाश खूप लवकर वातावरणात विखुरला जातो. इवन आपल्या पृथ्वीचे आकाश निळे दिसण्याचं कारण सुद्धा काय, तर निळा प्रकाश पृथ्वीच्या वातावरणात खूप प्रमाणात विखुरला जातो. तर तांबडा प्रकाश जो आहे त्याची तरंगलांबी सर्वात जास्त आहे, तो जास्त काळ वातावरणात मार्गक्रमण करतो, दूरपर्यंत पोहोचतो आणि म्हणूनच धोक्याची सूचना देण्यासाठी लाल रंगाचा वापर केला जातो. आता बघा, जस्ट काही दिवसांपूर्वीच ब्लड मून किंवा चंद्रग्रहण हे घडून आलं आणि त्या दिवशी चंद्र हा लाल रंगाचा दिसत होता. तर हा लाल रंगाचं दिसण्याचं कारण काय, तर ग्रहण काळामध्ये पृथ्वीच्या वातावरणातून चंद्र आणि सूर्याच्या दरम्यान पृथ्वी आलेली. आता पृथ्वीच्या वातावरणातून मार्गक्रमण करून सूर्याची प्रकाश किरण कुठपर्यंत पोहोचतायत, तर चंद्रापर्यंत पोहोचताय. आणि हे होत असताना पृथ्वीच्या वातावरणातून जेव्हा हे प्रकाश किरण मार्गक्रमण करतात तेव्हा जास्त काळ मार्गक्रमण करताना बाकी तरंग हे पृथ्वीच्या वातावरणात विखुरले गेलेत, पण लाल रंगाचा प्रकाश हा जास्त काळ त्याने मार्गक्रमण केलं आणि तो चंद्रापर्यंत पोहोचला. आणि त्यामुळे जो तरंग, जी वेव्हलेंथ तिथून रिफ्लेक्ट होणार, चंद्रापर्यंत पोहोचणार, ती वस्तू तशा रंगाची दिसणार. आणि म्हणूनच तर काय, तर इव्हन सकाळी किंवा सायंकाळी सूर्य लाल रंगाचा दिसतो आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र हा लाल रंगाचा दिसत होता. तर ह्या पद्धतीने आपण एक एक क्वेश्चन पेपर्स बघणार आहोत. ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तेही सांगा. याच प्रकारच्या MCQ सिरीजसाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पसला. धन्यवाद.